जागा केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रशिक रहिवासी संघ, भारतीय बौद्ध महासभा, कैलाशनगर शाखा आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महाकारुणी तथागत गौतम बुद्ध यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली। या प्रसंगी समाजातील विविध समाज धुरीणांचा सन्मानही करण्यात आला। तसेच कार्यक्रमाच्या मुख्य आयोजिका वंचित बहुजन आघाडीच्या महिला नेत्या पद्मा इंगळे यांनी प्रास्ताविकाच्या भूमिकेतून उद्देश मांडला। या प्रसंगी अरविंद मोहिते आणि अर्चना मोहिते प्रस्तुत धम्मपद एक धम्मदेसना या पुरोगामी विचारांच्या वाद्यवृंदाचं सादरीकरण करण्यात आलं। यावेळी कैलासनगर आणि आसपासच्या परिसरातील अनेक भीम अनुयायी उपस्थित होते। महापुरुषांचे विचार या निमित्तानं पुढच्या पिढीत हस्तांतरित करण्याचा उद्देश असल्याचं पद्मा इंगळे यांनी सांगितलं। प्रथम नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान, जय भारत। मी पद्मा मुरलीधर इंगळे, अंबरनाथ शहर अध्यक्ष, महिला अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी। आज या कार्यक्रम इथे आयोजित करण्याचा एकच उद्देश होता की महापुरुषांची पुरोगामी विचारधारा ही तळागाळात इतर समाजापर्यंत पोहोचावी या संगीताच्या माध्यमातून, आणि इतर लोकांना सुद्धा महापुरुष कळावे। बऱ्याच लोकांचा असा समज आहे की बाबासाहेबांनी फक्त बौद्धांसाठी काम केले, महापुरुषांनी त्या जातीमध्ये महापुरुषांना वाटून ठेवलेलं आहे, तर त्यामुळे ते महापुरुष कधीही त्यांनी जातपात धर्म मानलेला नाही, तर त्यांनी सर्व समस्त समाजाचं, मानव प्राण्यांचा, बहुजनांच्या विकासासाठी काम केलेलं आहे, त्यांच्या उत्थानासाठी काम केलेलं आहे। या कार्यक्रमाचा मला आज खरंच अतिशय आनंद होतो की मी जे परिश्रम घेतले या कार्यक्रमासाठी, प्रशिक रहिवासी संघाने जे परिश्रम घेतले, भारतीय बौद्ध महासभा शाखा कैलासनगर माडा कॉलनी यांनी जे परिश्रम घेतले, त्या परिश्रमाचं नक्कीच सार्थक झालं। आणि खरोखर ही आज या वेळेचा कार्यक्रम, आजच्या दिवसाचा कार्यक्रम एक महत्त्वपूर्ण ठरला आणि प्रेरणादायी ठरला, म्हणजे समाजासाठी आणि इतर लोकांसाठी। आज नुसतं बौद्ध समाजच कैलासनगर मधला नाही, तर इतर समाजाचे लोक सुद्धा जयंतीला आली, हा खूप मोठा प्लस पॉईंट आहे आपल्या कार्यक्रमाचा आहे।